नमस्कार मंडळी, कोकणकर नम्रता ब्लॉग या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहे। रोजचं जेवण जेवून सर्वांनाच कंटाळा येतो, तर काहीतरी नवीन असा पदार्थ म्हणून आज मी एक नवीन पदार्थ बनवणार आहे। हा पदार्थ माझी आई बनवते आणि आम्हाला घरामध्ये सर्वांना खूप जास्त आवडतो हा पदार्थ। तर हा पदार्थ कोणता आहे ते तुम्हाला या व्हिडिओतून समजेलच। तर त्या पदार्थासाठी लागणारं साहित्य सर्वात पहिलं आपण बटाटे घेतलेले आहे, त्यानंतर मका घेतलेला आहे, मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर। तसंच कसा बनवायचा हे या व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला पदार्थ कसा वाटला। तर सर्वात पहिले आपण यामध्ये 6 ते 7 मोठे बटाटे आणि एक अख्खा मका मोठा असं हे आपण कुकरला शिजवून घेणार आहे। मी बटाटे आणि मका एकत्रच शिजवणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगवेगळा सेपरेट शिजवून घेऊ शकता। मी एकाच कुकरमध्ये बटाटे आणि मका एकत्र शिजवून घेणार आहे। तर आता आपण ह्याला आपण चांगलं गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। आता आपण 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत तर आता आपण सर्वात पहिलं हे वाटण बनवू। तर वाटण्यासाठी मी हिरवी कोथिंबीर चांगली घेतलेली आहे, स्वच्छ पाण्याने धुवून। त्यानंतर लसूण घेतलेले आहेत, आलं घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या थोड्याशा जास्त घेतलेल्या आहेत, जेणेकरून तिखट असेल तर खायला सुद्धा खूप छान लागतं। तर अशा प्रकारे हे वाटण आपण एकदम बारीक वाटून घेऊया। तर आता आपण पीठ चांगल्या प्रकारे एकदम मळून घेतलेलं आहे। पीठ आपण थोडंसं म्हणजे सैलच मळायचं, एकदम म्हणजे घट्ट पण नाही मळायचं आणि एकदम नरम पण नाही मळायचं, मीडियम असं मळून ठेवायचं। बटाटा आणि मक्याचे दाणे हे चांगले शिजवून घेतलेले। तर आतलं ते शिजलेत की नाही बघूया। बटाटा तर आपला चांगला शिजलेला आहे आणि मक्याचे दाणे सुद्धा आपले शिजलेले आहेत चांगल्या प्रकारे। तर आता आपण काय करायचं, हे जे बटाटे आहेत हे जे कॉर्न आहेत ते पहिले मिक्सरला लावून घ्यायचे। आपण एवढे सगळे अख्खे नाही ठेवायचे, बऱ्यापैकी कॉर्न आहेत ते मिक्सरला लावून घ्यायचे। तर आता मी एवढे सर्व कॉर्न हे मिक्सरला बारीक एकदम वाटून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कॉर्न घेतलेले आहेत पण जास्त नाही। आणि तसंच या चमच्याने आपण हा बटाटा चांगला आपण हे करून घेऊया, करून घेऊया। माझ्याकडे स्मॅशर नाही आहे, त्यामुळे मी चमच्याचा वापर करते। तुमच्याकडे स्मॅशर असेल तर तुम्ही स्मॅशरने सुद्धा करू शकता। यामध्ये मी थोडेसे कॉर्न ठेवलेले आहेत, म्हणजे 2-3 असं दाताखाली आले आणि ते एकदम क्रिस्पी लागले तर खायला सुद्धा छान लागतात। त्याच्यामुळे मी ह्यामध्ये थोडेसे कॉर्न सुद्धा ठेवलेले आहेत। तर अशा प्रकारे आपण हे बटाटे अशा प्रकारे स्टफिंगसाठी आपण बॅटर रेडी करून घेऊया। हे पहिले बटाटे चांगलेच स्मॅश करून घेते मी चमच्याच्या साहाय्याने, जेणेकरून जेव्हा आपण ते बनवू तेव्हा म्हणजे आपण त्यांना करंजीचा शेप देणार तर मग थोडंसं लाटणार, तर म्हणजे ते बटाटे जर अख्खे राहिले तर ते फुटण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण बटाटे चांगल्या प्रकारे स्मॅश करून घेऊया। तर मी हे सर्व कॉर्न मिक्सरमध्ये टाकून आपण चांगलेसे बारीक। तर आता आपण फोडणीसाठी थोडासा कांदा बारीक चिरून घ्यायचा। आपण कांदा चांगला चिरून घेतलेला आहे बारीक। तर पुढचं स्टफिंग बनवायला सुरुवात करूया। तर आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये सर्वात पहिला आपण तेल टाकून घेऊया।
कढईमध्ये आपण आहे ना चांगलं तेल तापवून घेऊया पहिलं. आणि ह्या स्टफिंगसाठी आहे ना आपल्याला सर्वात पहिलं फोडणी द्यायची आहे. त्या फोडणीसाठी सर्वात पहिलं आपण आहे ना हा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तसंच आहे ना आपण आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याचं आहे ना आपण बारीक वाटण करून घेतलेलं आहे. तुम्ही वाटण बघू शकता, एकदम असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे आपण. आणि तसंच आपण आहे ना हे मक्याचे थोडेसे दाणे आहेत ना आपण मिक्सरला चांगले बारीक वाटून घेतलेले आहेत. आणि इथे आपण बटाटा आणि थोडेसे अख्खे मक्याचे दाणे ठेवलेले आहे, जेणेकरून खाताना सुद्धा खूप छान लागतील. तर अशा प्रकारे आहे ना बघू शकता तुम्ही, तेल आपलं आहे ना चांगलं गरम झालेलं आहे. तर आपण आहे ना यामध्ये कांदा टाकून घेऊया. ही रेसिपी आहे ना तुम्ही थोडीशी वेगळ्या प्रकारे सुद्धा करू शकता. म्हणजे तुम्ही यामध्ये ना जर तुम्हाला चिली फ्लेक्स, ओरेगॅनो वगैरे ते सर्व टाकून जरी करायची असेल ना, पिझ्झा सॉस किंवा रेड चिली सॉस, टोमॅटो केचप हे सर्व जरी टाकून करायची असेल ना, तरी ही रेसिपी तशा पद्धतीने सुद्धा करू शकता. तर आहे ना कांदा आपला थोडासा लालसर होईपर्यंत आपण आहे ना तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. रेसिपी थोडीशी मोठी आहे, पण खायला ना खूप सुंदर लागते आणि खूप चविष्ट लागते. तर कांदा आपण आहे ना चांगला फ्राय करून घेतलेला आहे. जास्त पण लालसर नाही करायचं, नाहीतर त्याला एक आहे ना तो असं जळलेल्याच हे येईल. तर आता आपण आहे ना त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घेतलेली ना ती आपण ह्यामध्ये 2 ते 3 चमचे तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. ह्याच्यामध्ये ना 2 ते 3 चमचे घेतलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये ना मी मिरच्या खूप घेतलेल्या होत्या, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये वरतून लाल मसाला नाही टाकणार आहे. जर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी घेतलं असेल ना तर तुम्ही ह्यामध्ये लाल मसाला वरतून टाकू शकता. तर अशा प्रकारे आहे ना आलं लसूण हे चांगलं आहे ना आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया. म्हणजे चांगलं आहे ना आपण शिजवून घेऊया, नाहीतर त्याचा एक तो कच्चा हे येतो. अशा प्रकारे ना आलं लसूणची पेस्ट आहे ना आपण चांगली तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे. ही आलं लसूणची पेस्ट आहे ना कमीत कमी 5 मिनिटं तरी तेलामध्ये ना चांगली फ्राय करून घ्यायची. म्हणजे त्याचा आहे ना तो एक कच्चेपणाचा हे येतो ना, ते येणार नाही. आता आपण आहे ना ह्यामध्ये मक्याच्या दाण्याचं जे आपण बारीक वाटण करून घेतलेलं होतं ना ते वाटण टाकून घेऊया यामध्ये. ते सुद्धा आपण आहे ना तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया. चांगलं ना आपण हे असं तेलामध्ये फ्राय करून घेऊया. आता बघू शकता तुम्ही आपण आहे ना तेलामध्ये हे आपण चांगलं आहे ना मिश्रण फ्राय करून घेतलेलं आहे. आता आपण आहे ना त्यामध्ये हे जे बटाटे आणि कॉर्न ठेवलेले होते ना ते सुद्धा टाकून चांगलं आहे ना मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे ना आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. तर यामध्ये आहे ना आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. थोडंसं अजून टाकते कारण आपलं मिश्रण थोडंसं जास्त आहे त्यामुळे.
तर मीठ टाकून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे ना आपण हे चांगलं आहे ना शिजवून घेऊया परत एकदा. हे चांगलं मिक्स होऊन द्यायचं, मीठ सगळीकडे लागायला द्यायचं. तर आता गॅस आहे ना थोडासा मी स्लो ठेवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आहे ना मी हळद टाकते, म्हणजे त्याचा थोडासा चांगला कलरसुद्धा येईल. तर हळद टाकलेली आहे मी याच्यामध्ये आणि थोडासा आहे ना गरम मसाला पावडर टाकलेला आहे. आपण आहे ना हे चांगलं मिक्स करून घेऊया. तर आपण जी रेसिपी बनवणार आहोत ना त्याचं आपलं स्टफिंग आहे ना चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे. तर हे आता आपण आहे ना 10 मिनटं तरी आहे ना एकदम थंड व्हायला द्यायचं. गॅस बंद करून घेतलेला आहे मी आणि एकदम थंड व्हायला द्यायचं आपण 10 मिनटं तरी. स्टफिंग सुद्धा तयार झालेलं आहे. तसेच आपण आहे ना कणकेचं पीठ सुद्धा चांगलं मळून घेतलेलं आहे. त्याचं आपण आहे ना हे असे बारीक छोटे गोळे सुद्धा करून घेतलेले आहेत. तर आपण आहे ना करंजी कशी बनवतो तसं आपण आहे ना चांगलं लाटून घेऊया. तर मी तुम्हाला दाखवते. पहिलं एक गोळा आपण घेतलेला आहे. तर आता आपण आहे ना हे पुरीसारखं ना चांगलं लाटून घ्यायचं. तुम्हाला जर मोठा हवा असेल तर तुम्ही मोठं सुद्धा घेऊ शकता. कढईला थोडंसं बारीक म्हणजे पातळ लाटायचं आणि मध्ये थोडंसं जाडसर लाटून घ्यायचं. तर आता आपण आहे ना हे असं लाटून घेतलेलं आहे असं. तर यामध्ये आहे ना आपण 1 चमचा हे सारण भरून घेऊया. तर आपण आहे ना ह्याच्यामध्ये असे सारण भरून घेऊया आणि करंजीसारखं आपण याला शेप देऊया चांगलं. हे थोडंसं प्रेस करून घेते मी. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्ही करंजीच्या ह्याने ना बाजूने असं गोलसर सुद्धा करू शकता. तर आपण आहे ना हे असे एक एक बनवून घेऊया. तर अशा प्रकारे आहे ना आपण कढईवरती तेल गरम गॅसवरती कढई ठेवलेली, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं. तर आपलं तेल आहे ना चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. तर आपण आहे ना हे एक एक असे मी आहे ना खूप असे बनवून घेतलेले आहे. तर आता आपण आहे ना हे एक एक करून तेलामध्ये चांगले फ्राय करून घेऊया. जर तुम्हाला आहे ना शॅलो फ्राय जरी करायची असेल ना तरी तुम्ही ते तसंही करू शकता. तसे सुद्धा खूप छान आणि एकदम कुरकुरीत लागतात. तर मी आहे ना हे डीप फ्राय करून घेत आहे. तर आता आपण आहे ना एक एक चांगले डीप फ्राय करून घेऊया. तर बघू शकता तुम्ही एका साईडने आहे ना आपण चांगल्या लालसर होईपर्यंत आहे ना फ्राय करून घेतलेलं आहे. आपण एकदम मंद आचेवरती आहे ना हे फ्राय करून घेऊया, जेणेकरून हे आहे ना चांगल्या प्रकारे पीठ आहे ना शिजलं सुद्धा जाईल आणि असं कच्चं लागणार नाही. तर अशा प्रकारे आहे ना आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे शकता तुम्ही. तर आता मी आहे ना तुम्हाला एक असं ना तोडून दाखवते. बघा ह्याच्यामध्ये आपलं स्टफिंग सुद्धा छान भरला गेलेला आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये चीज पनीर वगैरे जर ॲड करायचं असेल ना तरी तुम्ही ॲड करू शकता. त्याबरोबर आहे ना मी शेजवान चटणी घेतलेली आहे खाण्यासाठी. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.